फलटण हे एक अतिशय धार्मिक स्थान आहे, महानुभव पंथाचं धार्मिक स्थान आहे, प्रभू रामचंद्रांचं एक मंदिर आहे, हरिबाबांची समाधी आहे, उपळेकर महाराजांची समाधी आहे. अशा धार्मिक क्षेत्रामध्ये गो हत्येचा कलंक लागलेला आहे असं मला म्हणायचं आहे. आणि मी आजच्या प्रेस नोटमध्ये तो शब्द मांडलेला आहे की जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा यांच्या काय म्हणता येईल की कर्मदरिद्रीपणामुळं त्या ठिकाणी एक गो हत्येचा कलंक लागलेला आहे या शहराला. आणि रोज 50 ते 100 गायी रोज कापल्या जातात अशी परिस्थिती आहे. आता बकरीदच्या निमित्ताने तर धुमाकूळ चालू आहे. माण, खटाव, नंतर आजूबाजूचा जो मसवड वगैरे परिसर आहे या परिसरांमध्ये खिलारी गायींचा आगर आहे. आणि या सगळ्या मौल्यवान खिलारी गायी अतिशय कवडीमोल किमतीने शेतकऱ्यांकडनं विकत घेतल्या जातात. आणि त्या गायी या फलटणच्या कत्तलखान्यामध्ये बेकायदेशीर कत्तलखान्यामध्ये प्रदूषण नियंत्रण महामंडळाने फलटणचा कत्तलखाना बंद केलेला आहे. आणि या बंद केलेला कत्तलखाना तिथले जे राजकीय पुढारी आहेत त्यांची नावं सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या नावात राम असला तरी त्यांच्या कामात राम नाही अशी परिस्थिती आहे. तर त्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांमुळं इतकी वाईट परिस्थिती आहे. हे सगळे पुढारी कसायांकडनं हत्या घेतात आणि त्या ठिकाणी रोज आत्ता गोमातेची कत्तल घडतीये. त्या गायीचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे आर्थिक मूल्य आहे त्याचा आपल्या सगळ्यांना विसर पडलेला आहे. आपण सगळेजण त्यात सहभागी आहोत. गो हत्येच्या पापामध्ये फक्त कसाही सहभागी नाही, फक्त शासन सहभागी नाही, तर सगळा समाज सहभागी आहे. अशी एक दुर्दैवी परिस्थिती आहे. गाय माणसाला भरपूर देते, गाय शेतीसाठी भरपूर योगदान देते. जिला खरं म्हणजे आपल्या हिंदुस्थानची कृषी लक्ष्मी म्हणायला पाहिजे. ही गाय जी आहे ना ती कृषी लक्ष्मी असलेली गाय किरकोळ किमतीत विकत घेतली जाते आणि कापली जाते. आणि केवळ हिंदू धर्माची विटंबना होते असं नाही, तर फार मोठ्या प्रमाणामध्ये या जनजीवनाची हानी होते. म्हणजे ही गाय तिचं शेत जमिनीवर पडलं तर ती जमीन समृद्ध होते, पिकाऊ होते, अधिकाधिक पिकाऊ होते. परंतु त्याच जमिनीवर जर रासायनिक खत पडलं तर ती जमीन लवकरात लवकर नापीक होते. या निसर्गासाठी गायीचं हे मोठे योगदान आहे. गाय ही आपल्या श्वसनातून प्राणवायू सोडते अशी एक वैज्ञानिक लोकांची गायीवर ज्यांची आस्था आहे गायीबद्दल त्या लोकांची समजूत आहे. आणि प्राणवायू सोडून ती प्रदूषण थांबवायला मदत करत असते, पर्यावरण संतुलनासाठी मदत करत असते. गायीचं गोमूत्र हे अतिशय उत्कृष्ट जंतुनाशक आहे पिकांसाठी. गायीचं शेण त्याच्यामध्ये काही वनस्पती मिसळल्या आणि त्या वनस्पतींची बरोबरची क्रिया आहे ती 6 आठवडे चालू ठेवली. अतिशय उत्तम दर्जाचं खत, सर्वोत्कृष्ट दर्जाचं खत त्या गायीच्या शेणातून निर्माण होतं. आणि सर्व प्रकारची शेती फुलण्यासाठी सुजलाम सुफलाम असं दिव्य रूप या कृषी क्षेत्रात होण्यासाठी त्या गायीचं गोमूत्र आणि शेण फार उपयोगी असतं. गायीचं दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र हे 5 पदार्थ एकत्र करून जे पंचगव्य तयार होतात त्या पंचगव्याच्या उपयोगाने कॅन्सर, अल्सर, दमा, डायबिटीस, ब्लड प्रेशर असे अनेक रोग बरे होतात. म्हणजे माणसाच्या आरोग्यासाठी गाय ही अतिशय उपयोगी आहे. आमचे गुरु केसरीचंद मेहता असं म्हणतात की गाय हा फॅमिली डॉक्टर आहे. घरोघरी गायी पाळा तेच आवडे गोपाळा ही आपली पूर्वीच्या काळातली म्हण होती, पण आपण आज ती विसरून गेलो. आणि सातारा जिल्हा हा राष्ट्रीय अस्मिता पालन करणारा जिल्हा आहे. हिंदू धर्माची सगळी वैशिष्ट्य या ठिकाणी अत्यंत अभिमानाने नांदत आहेत. सज्जनगड या ठिकाणी आहे, अनेक साधू संतांची या ठिकाणी समाधी स्थानं आहेत, मोठमोठी तीर्थस्थान आहेत, गोंदवले आहे, जरंडेश्वर आहे, पालीचा खंडोबा आहे. परंतु या सातारा जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात आज गोहत्या घडतीये ही आपल्याला खंत आहे. मी एक महत्त्वाचा मुद्दा या चालू जमान्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे सांगतो की आर्थिक मूल्य हे विशेष आपण मानतो आजकाल. म्हणजे एखाद्या गोष्टीची उपयोगिता काय याचा विचार करतो. तर गाय जी आहे
गायीच्या विषयीचं विज्ञान जे आहे गोविज्ञान, गायीच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून गायीपासून मिळणाऱ्या प्रत्येक पदार्थाचा जर अभ्यास केला तर गायीचं आर्थिक मूल्य फार मोठं आहे. ती जी गाय आहे त्या गायीपासून एक अतिशय उत्तम दर्जाची शेती निर्माण होते, उत्कृष्ट दर्जाचा बैल निर्माण होतो, माणसाच्या आरोग्यासाठी अतिशय चांगली अशी औषधं निर्माण होतात. या माण तालुक्यातून यावर्षी MPSCच्या परीक्षेमध्ये जवळजवळ 20 लोक सिलेक्ट झाले. त्या सगळ्यांचा सत्कार करताना त्या पवार साहेबांनी सांगितलं की हे का सिलेक्ट झाले तर यांच्या घरी खिलारी गाई आहे आणि खिलारी गाईचं तूप हे खातात म्हणून ते बुद्धिमान झाले आणि म्हणून त्यांनी आज एवढं यश मिळवलं. म्हणजे गाईच्या तुपाचं हे मूल्य आहे, गाईच्या तुपाची उपयोगिता आहे, गाईचं तूप उपयोगी आहे, गाईचं दूध हे लहान मुलांसाठी एक अतिशय उत्कृष्ट असा आदर्श असा आहार आहे. जो रोज गाईचं दूध पिईल त्याला ॲक्सिडेंट झाला तरी त्याच्याकडे हाडं पडायचे नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. गाईच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून जी दिव्य औषध निर्माण होतात त्याच्यापासून कॅन्सर ट्रीटमेंटचं हॉस्पिटल बलसाडला सुरू झालेलं आहे. आपण हा जो मुद्दा आहे गाईचं आर्थिक मूल्य, वैज्ञानिक दृष्टिकोनातून गाईचं आर्थिक मूल्य, याच्याकरता ही पत्रकार परिषद आयोजित केलेली नाही आहे. ही पत्रकार परिषद फक्त फलटणला गोमातेवर जो अन्याय होतोय आणि गोभक्तांच्या भावना ज्या पायदळी ठेवल्या जात आहेत आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्रातली जी कायद्याची जी प्रणाली आहे तिला धक्का पोचतोय, याच्याविषयी आपल्याला आता कर्तव्य आहे.